हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे मेथी पिठलं. खूप सोपं आहे आणि पटकन होतं. चला तर मग सुरुवात करूया. ही आहे बेसन मी छान भाजून घेत आहे, म्हणजे भाजी जास्त चिकट होणार नाही. बेसन छान भाजून घेतलं की आता मी कढईमध्ये टाकणार आहे तेलामध्ये जिऱ्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची छान लाल झाली की मग त्यामध्ये मी टाकणार आहे लसूण भरपूर असं टाकूया, म्हणजे भाजीला छान चव येते. मग लसूण टाकायचा, छान लाल होईपर्यंत परतून घेऊया आणि त्यामध्ये ॲड करूया कांदा ॲड करायचा. कांदा थोडा परतवून घेऊया. परतल्यानंतर त्यात टाकूया मीठ, हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला. हे मसाले छान भाजून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मी तुम्हाला रोज नवीन रेसिपी पाठवेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ शॉर्ट्समध्ये कळत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता की तुम्हाला माझे लाँग व्हिडिओ बघायला आवडतील. तर आता मी मेथीची भाजी टाकत आहे. मेथीची भाजी छान मिक्स करून घेते आणि बघा मिक्स करून झाली. आता मी त्यात पाणी ॲड करणार आहे, कारण की आपल्याला त्यात बेसन टाकायचं आहे. मग आता मी त्याच्यामध्ये 2 बारीक ग्लास पाणी ओतत आहे आणि आता ह्याला छान उकळ येईपर्यंत भाजी शिजवून घेऊ. भाजी शिजते लगेचच, त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळ आलेला आहे. आता मी ह्यात टाकणार आहे बेसन ना हे हाताने पेरायचं. तुम्ही बघू शकता मी कशी टाकते. तशा पद्धतीने तुम्ही बेसन टाकचाल ना तर बेसनच्या ना अशा छोट्या छोट्या ना गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्या ना अशा खाताना मस्त लागतात आणि असं दाणेदार बेसन आपलं तयार होतं. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हे बेसन ॲड केले आणि छान आता मिक्स करून घेत आहे. जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं. छान अशी वाफ आली की आपण त्याला एक झाकण ठेवून 5 मिनटं वाफ देऊन घेऊ. तुम्ही बघू शकता आता आपलं बेसन सर्वच कडून छान असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही टेक्स्चर पण बघू शकता भाजीचा किती छान आलेला आहे तो. आणि आता गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर सर्व करूया. थँक्यू.